नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी आपल्या समोर काही प्रश्न घेऊन आलो आहे. पहा, जसं प्रकार नंबर 1, साखरेची किंमत 20 रुपये किलोग्रॅमवरून 25 रुपये किलोग्रॅम झाली, तर खर्च पूर्वी इतकाच राहण्यासाठी किती टक्के साखर कमी वापरावी लागेल? पहा, आता पूर्वीचा खर्च किती आहे पहा. पूर्वीचा खर्च आहे 20 रुपये किलो आणि नंतर वाढून झालेला खर्च आहे 25 रुपये. म्हणजे साखरेची किंमत 20 रुपयावरून 25 रुपये किलोग्रॅम झाली, तर खर्च पूर्वी इतकाच राहण्यासाठी किती टक्के साखर कमी वापरावी लागेल? तर पहा, अगोदर किंमत होती 20 रुपये, आता झाली 25. तर आपल्याला आता 25 कडून पुन्हा 20 कडेच यायचं आहे. म्हणजे 25 कडून 20 कडे येण्यासाठी 25 वर किती कमी? 25 वर 5 कमी, तर 100वर किती? 25 चोक 100 आणि 4 पंचे 20%. म्हणजे पूर्वी इतकाच खर्च राहण्यासाठी साखर किती टक्के कमी वापरावी लागेल? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, 20%. तर प्रकार नंबर 1 मध्ये पहा, हा आणखी एक दुसरा प्रश्न आहे. तांदळाची किंमत 16 रुपये किलोग्रॅमवरून 18 रुपये किलोग्रॅम झाली, तर खर्च पूर्वी इतकाच राहण्यासाठी किती टक्के तांदूळ कमी वापरावा लागेल? तर पहा, पूर्वी म्हणजे सुरुवातीला तांदळाची किंमत किती रुपये किलोग्रॅम आहे? 16. आणि नंतर वाढून तांदळाची किंमत 16 रुपयावरून 18 रुपये झाली. म्हणजे तांदळाची किंमत 16 रुपयावरून 18 रुपये किलोग्रॅम झाली, तर खर्च पूर्वी इतकाच राहण्यासाठी किती टक्के तांदूळ कमी वापरावा लागेल? तर आपण 16 वरून किंमत झाली 18. आता पूर्वी इतकाच खर्च राहण्यासाठी आपल्याला 18 कडून पुन्हा 16 कडे यायचं आहे. म्हणजे 18 वर किती कमी? तर 18 वर 2 कमी, तर 100वर किती? या ठिकाणी बे एक बे, बे 9 18. त्यानंतर 100चा आणि 1चा गुणाकार केला तर 100 एक 100 आणि छेदामध्ये आहे 9. त्यानंतर आता जर आपण 100ला 9 न भागलं तर पहा, 9 एक 9, एक उरला, पुन्हा 9 एक 9, पॉईंट द्या, 9 एक 9, 9 एक 9. म्हणजे या ठिकाणी 100ला जर 9 न भाग दिला तर उत्तर येईल 11.11%. म्हणजे पूर्वी इतकाच खर्च राहण्यासाठी घरामध्ये तांदूळ किती टक्के कमी वापरावा लागेल? तर उत्तर आहे पर्याय नंबर 1, 11.11%. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर टाईप नंबर 2, प्रकार नंबर 2 मध्ये पहा, प्रश्न काय म्हणतो. एका वस्तूच्या भावात पहिल्या वर्षी 25% वाढ झाली आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% वाढ झाली, तेव्हा वस्तूचा भाव 45 रुपये होतो. तर त्या वस्तूचा मूळ भाव किती? म्हणजे एक वस्तू पहिल्या वर्षी 20% किंमत वाढली, पुन्हा दुसऱ्या वर्षी त्या वस्तूची किंमत पहिल्या वर्षी 25% वाढली, पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% वाढली, आणि तेव्हा त्या वस्तूचा भाव जर 45 रुपये होत असेल, तर आपल्याला विचारलं त्या वस्तूचा मूळ भाव किती? तर पहा काय करायचं. आता वाढून झालेली किंमत किती आहे? 45. पहिल्या वर्षी किती वाढ झाली पहा, 25%. वर घ्या 100 आणि खाली घ्या 125. पुन्हा दुसऱ्या वर्षी वस्तूची किंमत वाढलेली आहे 20% न, पुन्हा वर 100 घ्या आणि छेदामध्ये घ्या 120. पहा, आता वाढल्याच्या नंतर वस्तूची किंमत किती झाली होती? 45 गुणिले पहिल्या वर्षी 25% वाढ, मग अंशामध्ये 100 घ्या, छेदामध्ये 125, आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी वस्तूची किंमत 20% ने वाढलेली आहे, म्हणून पुन्हा अंशात 100 घ्या आणि छेदामध्ये 120. आता हे कॅल्क्युलेशन पहा. 25 चोक 100, 25 पाचा 125, 20 पाचा 100, 20 सहा 120. त्यानंतर 5 सोबत 5 काय होईल? कॅन्सल. त्यानंतर 45 आणि 6ला आपण 3 न तोडू. 3 एक 3, एक उरला, 3 पाचशे 15 आणि या ठिकाणी 3 दुनी 6. त्यानंतर 2 न जर 4ला तोडलं तर 2 दुनी 4 आणि शेवटी 15 गुणिले 2 म्हणजे 30 रुपये. तर त्या वस्तूचा मूळ भाव किती? तर या प्रश्नाचं उत्तर असेल बेटा 30 रुपये, पर्याय नंबर 2. तर पहा, आता प्रकार नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न पाहू. एका वस्तूच्या भावात पहिल्या वर्षी 20% वाढ व दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढ झाली, तेव्हा त्या वस्तूचा भाव 72 रुपये होतो. तर त्या वस्तूचा मूळ भाव किती? तर पहा, पहिल्या वर्षी पण त्या वस्तूची किंमत 20% ने वाढली, त्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा त्या वस्तूची किंमत 20% ने वाढलेली आहे, आणि आता त्या वस्तूचा भाव झाला आहे 72 रुपये. तर आपल्याला त्या वस्तूचा मूळ भाव विचारला. मूळ भाव म्हणजे काय? तर हे किंमत वाढण्यापूर्वी त्या वस्तूची किंमत किती होती? तर पहा बेटा काय करायचं, या ठिकाणी 72 लिहा. पहिल्या वर्षी किती टक्के वाढ झाली? 20%. वर 100 आणि छेदामध्ये लिहा 120. पुन्हा दुसऱ्या वर्षी सुद्धा बघा 20%च वाढ आहे. वर लिहा 100
आणि छेदामध्ये लिहा 120. आता पहा काय होईल, शून्यासोबत शून्य कॅन्सल, शून्यासोबत शून्य कॅन्सल, त्याच्यानंतर 12×6 = 72, त्यानंतर 6×1 = 6, 6×2 = 12, त्यानंतर 2×5 = 10 आणि शेवटी 5×10 = 50 आणि 50×1 = 50. म्हणजे त्या वस्तूचा मूळ भाव किती? तर या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं 50 रुपये, पर्याय क्रमांक 3. तर बेटा पहा, यानंतर मी आपल्या समोर प्रकार नंबर 3 घेऊन आलो आहे. पण तत्पूर्वी आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पहा, हा प्रकार नंबर 3 काय म्हणतो पहा, 1 किलो पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरविले, तर 1 किलोग्रॅम पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? बेटा या प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. तर पहा, याच्यामध्ये एकदम कमी वेळेमध्ये अचूक उत्तर कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, 1 किलो पावडरची किंमत किती आहे? 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरविले, तर 1 किलोग्रॅम पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? अशा प्रश्नामध्ये फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे शेवटच्या वाक्याकडे. म्हणजे शेवटच्या वाक्याकडे लक्ष म्हणजे काय, तर किती ग्रॅमवर मोफत मिळेल म्हणते, 1 किलोग्रॅम पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. तर काय करा, या 1 किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये करून घ्या. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम आणि त्यानंतर डायरेक्ट 1000 ग्रॅमचे 12.5% काढा. 1000 चे 12.5%, 1000 गुणिले 12.5 भागिले 100, 100 सोबत 2 शून्य कॅन्सल आणि 12.5 ला जर 10 न गुणलं बेटा तर उत्तर येईल आपलं 125 ग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, 125 ग्रॅम. तर पहा, प्रकार नंबर 3 मध्ये हा दुसरा प्रश्न. 1 किलो साखरेची किंमत 50 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर 15% किमतीची साखर मोफत देण्याचे ठरविले, तर 2 किलोग्रॅम साखरेवर किती ग्रॅम साखर मोफत मिळेल? मी सांगितलं होतं की या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे शेवटच्या वाक्यावर. पहा, शेवटचं वाक्य काय म्हणते, 2 किलोग्रॅम साखरेवर किती ग्रॅम साखर मोफत मिळेल? 1 किलो साखरेची किंमत 50 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर 15% किमतीची साखर मोफत देण्याचे ठरविले, तर 2 किलोग्रॅम साखरेवर किती ग्रॅम साखर मोफत मिळेल? तर आपल्याला पहिल्यांदा लक्षात द्यायचं आहे या 2 kg वर. या 2 किलोग्रॅमला जर आपण ग्रॅम मध्ये केलं तर 2 kg बरोबर 2000 ग्रॅम. त्यानंतर सरळ सरळ या 2000 ग्रॅमचे 15% काढून टाका. 2000 ग्रॅमचे 15% काढा. 2000 गुणिले 15 छेद 100, 100 सोबत 2 शून्य कॅन्सल, 15×2 = 30 आणि समोरचा एक शून्य. म्हणजे बेटा 2 किलोग्रॅम साखरेवर किती साखर मोफत मिळेल? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, 300 ग्रॅम. तर पहा, यानंतर प्रकार नंबर 4. एक सायकल 2160 रुपयाला विकल्याने वसंतरावांना शेकडा नफा 8 झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती? तर पहा बेटा, या ठिकाणी आपल्याला काय काय दिलं आहे. एक सायकल 2160 रुपयाला विकल्याने वसंतरावांना शेकडा 8 नफा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती विचारलं. पहा, अशा उदाहरणामध्ये जर खरेदी किंमत विचारली तर खरेदी किंमत कशी काढायची पहा. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की एक सायकल कितीला विकली, 2160 रुपयाला, आणि 2160 रुपयाला विकल्यामुळं वसंतरावांना शेकडा नफा 8 झाला. त्या सायकलची खरेदी किंमत किती विचारलं. मग इथे लिहायची विक्री किंमत आणि त्यानंतर खरेदी किंमत जर विचारली असेल तर 80 मध्ये लिहायचे 100 आणि त्यानंतर वसंतरावांना शेकडा नफा झाला आहे 8, छेदामध्ये लिहायचं 108. त्यानंतर 108 न जर या संख्येला तुललं तर 108 दुनी 216 आणि समोरचा एक शून्य आणि शेवटी 20 गुणिले 100 जर केलं तर 20च्या समोर 2 शून्य वाढतील. म्हणजे त्या वस्तूची किंवा त्या सायकलची खरेदी किंमत किती? त्याचं उत्तर असेल पर्याय नंबर 2, 2000 रुपये. पहा, प्रकार नंबर 4 मध्ये दुसरा प्रश्न पहा. एक मोटरसायकल 18,000 रुपयाला विकल्याने दुकानदाराला 12.5% शेकडा नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती? पहा बेटा, मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. एक मोटरसायकल दुकानदाराने विकली 18,000 ला आणि 18,000 ला विकल्याने त्या दुकानदाराला 12.5% नफा झाला आहे.
तर आपल्याला विचारलं मोटारसायकलची खरेदी किंमत किती. तर पहा, अशा उदाहरणामध्ये खरेदी किंमत करताना काय करायचं, सांगितलं होतं पहिल्यांदा लिहायचं कितीला विकलं, 18,000 रुपयाला, 18,000. खरेदी किंमत काढताना 80 मध्ये 100 घ्या. आणि विकल्यामुळे काय झालं, तर या ठिकाणी 12.5% नफा झालेला आहे. याचा अर्थ छेदामध्ये घ्यायचं 112.5. 12.5% नफा म्हणजे 100 अधिक 12.5, 112.5. आता आपण या ठिकाणी काय करू, 100 ला आणि 12.5 तोडू. जसं 12.5 8 100 आणि 12.5 9 112.5. त्यानंतर या 9 न जर इकडे तोडलं तर पहा, 9 दुनी 18 आणि समोरचे 3 0. त्यानंतर 2000 गुणिले 8 करा. अगोदर 8 दुनी 16 आणि त्यानंतर समोरचे 3 0. म्हणजे त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती. त्याचं उत्तर असेल बेटा पर्याय नंबर 2, 16,000 रुपये. तर पहा बेटा, आपल्याला टाईप नंबर 4 मध्ये वस्तूची विक्री किंमत दिली होती आणि झालेला सैकडा नफा दिला होता. मात्र प्रकार नंबर 5 मध्ये पहा, थोडासा फरक आहे. एक वस्तू 24 रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला. एक वस्तू 24 रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. याही उदाहरणामध्ये आपल्याला वस्तूची खरेदी किंमतच करायची आहे. पण मागच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी सैकडा नफा दिला होता, पण या उदाहरणामध्ये या ठिकाणी सैकडा तोटा दिला आहे. तर पुन्हा पहा, तेच करायचं. त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. तर पहिल्यांदा पहा, ती वस्तू कितीला विकली, 24 रुपयाला. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे खरेदी किंमत काढताना 80 मध्ये 100च घ्या. पण आता एक लक्षात ठेवा, विकल्यामुळे काय झाला तर 20% तोटा झाला. तर आता इथं 120 न घेता या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला 80. मग त्यानंतर शून्यासोबत शून्य कॅन्सल. त्यानंतर 8 त्रिक 24 आणि समोरचा एक 0. त्यानंतर 30 गुणिले 100 करा. म्हणजे 30च्या समोर 2 शून्य वाढतील. म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत ही 3,000 रुपये असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. तर टाईप नंबर 5 मध्ये पहा पुढचा प्रश्न. एक वस्तू 5,200 रुपयाला विकल्याने 35% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर पहा, कितीला विकली वस्तू, 5,200 रुपयाला विकल्याने 35% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर काय करा, 5,200 गुणिले खरेदी किंमत काढायची आहे. वर लिहा 100 आणि बेटा विकल्यामुळे काय झालं तर 35% तोटा झाला आहे. म्हणजे या ठिकाणी 35% तोटा म्हणजे आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल 65. ठीक आहे. मग आता संक्षिप्त रूप द्या. या ठिकाणी 13 चोक 52 0 0 आणि खाली आहे 13 पंचे 65. त्यानंतर या 5 न जर आपण 400 ला तोडलं तर 85 40 आणि हा समोरचा एक 0. मग त्यानंतर आता पहा, 80 गुणिले 100 जर केलं तर 80 ला जर 100 न गुणलं बेटा तर 80च्या समोर 2 शून्य वाढतील. म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणा किंवा मूळ किंमत किती असायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक. तर पहा मुलांनो, या ठिकाणी आता प्रकार नंबर 6 मध्ये बघा आपल्याला काय विचारलं. मागचे जे आपण 2 टाईप पाहिले, त्या 2 टाईप मध्ये आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली होती, बरोबर. पण या ठिकाणी बघा काय विचारलं, एका वस्तूची खरेदी किंमत दिली आहे 1500 रुपये. एका वस्तूची खरेदी किंमत 1500 रुपये आहे. ती वस्तू 10% नफ्याने विकल्यास किती रुपयाला विकावी. म्हणजे खरेदी किंमत दिली आहे आणि 10% नफ्याने विकली म्हणते आणि विचारलं आहे आपल्याला किती रुपयाला विकावी. तर पहा, आता काय करायचं, या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे 1500 रुपये आणि ती वस्तू 10%ने विकली म्हणजे गुणिले 110. म्हणजे सरळ सरळ 1500चे 110% काढा भागिले 100. 1500 गुणिले 110 भागिले 100. 100 सोबत 2 शून्य कॅन्सल करा. त्यानंतर 15 शून्य शून्य, 15 एक 15 ला 5, हातचे 1, 15 एक 15 1 16. म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूची विक्री किंमत किती, ती वस्तू किती रुपयाला विकावी. तर पर्याय नंबर 3 आहे 1650 रुपये. टाईप क्रमांक 6 प्रकार नंबर 6 मध्ये पहा पुढचा प्रश्न. एका वस्तूची मूळ किंमत 960 रुपये आहे. ती वस्तू 20% नफ्याने विकल्यास किती रुपयाला विकावी. म्हणजे पहा, मूळ किंमत आहे 960. खरेदी किंमत म्हणलं काय किंवा मूळ किंमत म्हणलं काय. एका वस्तूची मूळ किंमत 960 रुपये आहे. ती वस्तू 20% नफ्याने विकल्यास किती रुपयाला विकावी. म्हणजे आपल्याला विक्री किंमत करायची पहा. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे 960 आणि ती वस्तू आपल्याला 20% नफ्याने विकायची आहे. म्हणजे सरळ सरळ
960 चे 120% काढा. 960 गुणिले 120 भागिले 100 करा. पहा आता या 100 सोबत 80तले 2 शून्य काय होणार? कॅन्सल. आता हा गुणाकार करून घ्या. 12 6 72 ला 2 हातचे 7 12 9 108 108 आणि 7 115. याचा अर्थ ती वस्तू 20% नफ्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? तर पर्याय क्रमांक 3 आहे 1152 रुपये. आता पहा प्रकार नंबर 7. 13,000 रुपयाची वस्तू 8% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? पहा आता ही 13,000 रुपयाची वस्तू म्हणजे या वस्तूची मूळ किंमत आहे किती? 13,000. आणि ही 13,000 रुपयाची वस्तू 8% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी असं विचारलं. मागच्या प्रकारामध्ये आपण काय पाहिलं? ती वस्तू नफ्याने विकली होती, पण आता या ठिकाणी ही वस्तू तोट्याने विकलेली आहे. मग काय करायचं पहा, 13,000 रुपयाची वस्तू इतर या 13,000 किती टक्के तोट्याने विकली? 8% तोट्याने विकली. म्हणजे 100 मधून 8 मायनस करा, म्हणजे सरळ सरळ 13,000 चे या ठिकाणी 92% काढा. 13,000 गुणिले 92 भागिले 100. समजलं का? ही वस्तू आता 8% तोट्याने विकली आहे. 13,000 रुपयाची वस्तू 8% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? म्हणजे 13,000 चे सरळ सरळ 92% काढा. 13,000 गुणिले 92 भागिले 100. 100 सोबत 2 शून्य कॅन्सल. त्यानंतर पहा हा गुणाकार कसा करायचा? हा शून्याला शून्य ठेवून द्या. त्यानंतर 13 दोन्ही 26, 26 ला 6 हातचे 2 13 9 117, 117 आणि 2 119. म्हणजे बेटा आपलं उत्तर असेल 11,960, जे की पर्याय नंबर 2 मध्ये दिसते. 11,960 त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी? 11,960 रुपये. तर पहा आता प्रकार नंबर 7 मध्ये हा दुसरा प्रश्न. 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आहे बेटा 400, आणि ही 400 रुपयाची वस्तू किती टक्के तोट्याने विकली? 30% तोट्याने विकली. तर किती रुपयाला विकावी? म्हणजे सरळ सरळ आता या ठिकाणी आपल्याला या 400 चे किती टक्के काढायचे आहेत? 30% तोट्याने विकली म्हणजे सरळ सरळ आपण या ठिकाणी 400 चे किती टक्के करणार? 70%. मग 400 गुणिले 70 भागिले 100 करा. 100 सोबत 2 शून्य कॅन्सल. 4 7 28 आणि समोरचा एक शून्य. म्हणजे 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? तर पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर 280. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आपल्या समोर यानंतरही घेऊन येणार आहोत.